मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. बालगंधर्व, नटरंग, बालक पालक, टाइमपास, न्यूड यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर 5 डिसेंबर 1998 साली त्यांचं लग्न झालं असून त्यांच्या पत्नीचं नाव मेघना जाधव आहे. मेघना जाधव सुद्धा मराठी सिनेसृष्टीत निर्माती म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतर अनेक वर्ष रवी आणि मेघना यांचा सुखाचा संसार चालू होता. पुढे त्यांना अथर्व आणि अंश नावाचे 2 गोंडस मुलगे सुद्धा झाले. मात्र अचानक त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. एका भयानक गोष्टीमुळे त्यांचे कुटुंब हादरून गेले. रवी जाधव यांच्या पत्नी मेघना यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. ही गोष्ट 2019 सालातली आहे. कुटुंबातील शेंडेफळ असलेल्या अंशला एका जीवघेण्या आजाराचे निदान झाले. त्यांचा धाकटा मुलगा अंश 13 वर्षाचा असताना त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. औषधे घेऊनही फरक पडत नव्हता. शेवटी त्याच्या विविध टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टचे रिझल्ट ऐकून रवी आणि मेघना यांच्या पायाखालची जमीन सरकली. फक्त 13 वर्षांच्या अंशला ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं. त्या दिवशी ते दोघे संपूर्ण दिवसभर खूप रडले. मात्र त्यांना माहीत होतं की ही वेळ रडायची नसून लढायची आहे. त्या रात्रीच त्यांनी ठरवलं, संकट मोठं आलंय तरीही त्याला धीराने सामोरं गेलं पाहिजे. त्यांनी आपल्या मुलाला सर्वोत्तम उपचार मिळतील ह्याची खात्री घेतली. या काळात त्यांच्या मुलाची अवस्था खूप वाईट होती. त्याने थेट विचारले की आता माझा जीव जाणार का? तेव्हा मेघना त्याला म्हणाली, तुला काही होणार नाही, तू यातून नक्कीच बाहेर पडशील, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मग पुढचे 6 महिने त्यांनी उपचार घेताना आजाराबद्दल काहीच विचारलं नाही. आपल्या आईवडिलांची अवस्था पाहून तो समजून जायचा की परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या काळात घरातील वातावरण हलकं फुलकं राहील ह्याची काळजी मेघना आणि रवी यांनी घेतली. त्याला चांगलं वाटावं म्हणून ते सिनेमा पाहायचे, डान्स करायचे, फिरायला जायचे. या सगळ्यात त्यांनी खूप सकारात्मक वातावरण निर्माण केलं होतं. ज्या लोकांना मुलाकडे बघून दया येईल, दुःख वाटेल अशा लोकांना तर त्यांनी स्ट्रिक्टली घरी येऊ नका असं सांगितलं. मात्र 6 महिन्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. केमोथेरपी त्याच्यासाठी पुरेशी नव्हती. विविध उपचार करूनही कॅन्सर आटोक्यात येत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, लवकरात लवकर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल, नाहीतर तब्येत आणखी बिघडेल. मग स्टेम सेलचा शोध सुरू झाला. त्यात कुटुंबातील कोणाच्याही स्टेम सेल अंशच्या उपयोगाच्या नव्हत्या. मग बाहेरून स्टेम सेल मिळवण्यासाठी धावधाव सुरू झाली. मात्र त्यांना योग्य असा डोनर मिळत नव्हता. त्यात त्यांच्याकडे फार वेळही नव्हता. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. एक दिवस डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी अंशला योग्य दाता मिळाल्याचं सांगितलं. भारतातील सर्वात मोठी ब्लड स्टेम डोनर्स रजिस्ट्री असलेल्या दात्री या स्वयंसेवी संस्थेने अंशला योग्य वेळी मदत केली. 33 वर्षीय मोनिश नावाच्या व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या संस्थेला स्टेम सेल दान केली होती. ती अंशला परफेक्ट मॅच ठरली. पुढच्या प्रोसेससाठी त्याला घेऊन ते बंगळूरला गेले. तिथे योग्य चाचण्यांनंतर मोनिशाचे स्टेम सेल अंशला देण्यात आले. योग्य वेळी अंशला स्टेम सेल मिळाल्यामुळे तो या आजारातून वाचला. नंतर रवी जाधव यांच्या कुटुंबाने स्टेम दान करणाऱ्या मोनिश शांतीलाल यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. याविषयी बोलताना रवी जाधव म्हणाले की मोनिश यांनी आम्हाला आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी दिली होती. ते क्षण आठवल्यावर आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या दात्याच्या रूपानं आम्हाला जणू देवच भेटला होता. त्या वेळेचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. आता अंश 20 वर्षाचा असून ठणठणीत बरा झाला आहे. आता रवी, मेघना आणि त्यांचे 2 मुलगे अथर्व आणि अंश असे चौकोनी कुटुंब आनंदात जगत आहेत. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला हरवून त्यांनी दाखवून दिले की किती वाईट परिस्थिती असली तरी आपण हार न मानता लढत राहिलं पाहिजे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मोठ्या संकटाचा धीराने सामना केला. त्यांचा हा लढा खूप प्रेरणादायक आहे.